गाडीचे सगळे उडून गेले तर टप बिप सगळे गेले उडून लय का हिची तर वार बघू पत्र अहो आपले पत्र हात खायलेत मोकळा काय होईल मज्जा वाटायला लागली कानात काय घुसाल ग भोंग बिन कशी पडू नको गारवानी चोप जरा थोडी तिथं थोडी इचू काढायचा भिव आहे तिकडे जरा भोंग आहे उठून बसायला दमलाव का तर बघा मैत्रिणींनो तुम्हाला वाटतंय की हे व्हिडिओ मध्ये दाखवते हे सगळं खोटं बोलतेत नाटक करतेत नाटक करून जगतेत भरपूर जणांच्या कमेंट येत आता तुम्हाला असं वाटतंय रिअल मध्ये आता अंधारामुळे कुठलंच तुम्हाला ह्या परिसरामधलं काही दिसत नाही उद्या सकाळी उजळल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ करून टाकते महागड झाडं कसे असे मोडून पडले तर आणि काही शेडचे पत्रे उपसून येऊन आमच्या दारात आहेत आणि सगळं उद्या माझ्या दारातलं परिसरातलं सगळं आजूबाजूचं वातावरण सकाळी तुम्हाला उजळल्यानंतर व्हिडिओमध्ये क्लिअरमध्ये सांगते मग त्यावेळेस तरी तुम्हाला खरं वाटेल कारण का आज इतकं भयंकर वारं सुटलं भयंकर वादळ आलंय ना की मी जशी जन्माला आले तसं पहिल्यांदा बघते मी फक्त एवढंच ऐकून जाते की जे आता माझे वडील मला आमचे सासरे म्हणतात की लय वादळ येत असतंय अवकाळ गाभणं असतंय त्यात धुवून राहावं लागतंय ह्याचं मला कधीच वाटत नव्हतं की खऱ्या गोष्टी असतात म्हणून पण आज अक्षरशः माझं असं काही लट 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 उडायलंय कारण का माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा ह्या घराच्या परिस्थितीला मी फक्त लग्न करून आले तसं खेळते माझ्या आई वडिलांच्या इथं लय घर छान आहेत आणि मी लहानपणापासून चांगल्या घरात राहून आलेली आहे पण नवऱ्याच्या इथं का नाही चांगलं घर बांधून देखील मला सुख भेटलं नाही आणि आता तो उघडा आहे असं मला आता फक्त माझ्या जीवनात मला खरा संघर्ष हा काय आहे की आता कळायला ती फक्त माणसाच्या काही चुकीमुळं आणि माणसं असं दबून ठेवण्यामुळे आज ही माझ्यावर वेळ आली कारण का मी दबून राहायला नग म्हणलं म्हणून तर ही माझी वेळ अशी उद्या देव माझ्या बरोबर आहे हे मला सगळं कळायलंय कारण का आज माझ्या दारामध्ये सगळं पूर्ण शेडचे पत्रे येऊन पडले बकिटा बिकिटा टप बिप सगळं वाहून गेलंय बघा इथे दारामध्ये माझ्या वस्तू काहीच राहिले माझ्या पण अर्ध्या वस्तू वाहून गेल्या आणि काही लोकांच्या घरावरचे पत्रे उडून इकडे तिकडे झालेत बघा उद्या असलं भयंकर वादळ आलंय ना आज विचारता सोय नाही जाणून गणू तर मी पलंगाच्या खाली ठेवले तर अचानकच इतकं वादळ आलंय की कुणाच्या घरात जाऊन बसाय पुरतं देखील आम्हाला वेळ भेटला नाही असं वाटलं की येतच नाही मी कस्टमर घेत होते थोडे कस्टमर घेत इतकं वादळ आलं ना की कस्टमर बी इथंच अडकून पडला असतं तर ती कस्टमर पटकन निघून गेलं थोडं कमी झालं म्हणून तर आमचं वादळ लय भयंकर आहे तुम्हाला सकाळी दाखवून सगळा परिसर कसा झालाय ते आमच्या आजूबाजूचा मला आता सध्याला खूप लय भीती वाटायली विजा कडकडायला त्याच्यामुळं बाय बाय तर महाग तर बघा ह्या आमच्या पत्र्याच्या शेडच्या बाजूला एक सुबाबळ आहे ती तर पहिल्या छोट्याशा वादळामध्ये परवा दिवशी सकाळी कालच्या दिवस मावळ्या थोडंसं मोडलं होतं फंसलं होतं ती झाड आता पूर्ण ढासळलंय आणि इकडं अशी एक मोठी सुबाबळ होती ना लय मोठी होती ती अशी वाटत नव्हती हवड्या वाऱ्यामध्ये पडल म्हणून तर ती तर पूर्ण ढासळून ह्या पत्र्याच्या शेडच्या बाजूला येऊन पडली तर तुम्हाला ती सकाळी मी नक्की दाखवेल बघा बाकीचे झाडं कोणते ही झाले ती माहिती नाही पण सुबाबळी 2 हाताची पूर्ण ही झाल्यात आणि दारामध्ये लोकांच्या म्हणजे स्लॅबून बी काही वस्तू पडल्यात आणि पत्रे बित्रे येऊन सगळं आमच्या दारामध्ये शेवटला आम्ही कोपऱ्याला आहेत म्हणून सगळं दारात एकदम पसराट सकाळी महागलचं बी तुम्हाला दाखवते दारासमोरचं पण दाखवते तुम्ही नक्की बघा मला कळालंय माझ्या जन्मामध्ये येऊन की वादळ वारं कशाला म्हणते तर काय म्हणते तर कशासाठी माणसाला घर लागते मला फक्त घर काय ह्याच्यासाठीच वाटतं की एकदम छान सजवावं त्या छान घरामध्ये असं सजवून सजावट करून असं त्याला एकदम असं कसं बघितल्यानंतर असं माणसाला मन प्रसन्न व्हावं याच्यासाठी वाटतंय पण एवढं वाटत नव्हतं की असं वादळ वारं आल्यानंतर बी घर लागतं एक सेफ्टी म्हणून पण निसर्गाच्या पुढे काहीच होऊ शकत काहीच चलत नाही कुणाचं आज चांगल्याचे मारलेले शेड देखील मला वाटतंय बहुतेक उपसून आले असतील बुडातून असलं वादळ वारं आहे मी कधीच बघितलं नव्हतं कधीच नाही कधी बघितलं असेल तर त्यावेळेस 4 भिंतीच्या आतच आलेला असेल ना आता ही उघड्यावर आले तर असं बरं असे डोळ्याने दिसायले तर मला इतकी भीती वाटायली ना तशी त्या भीतीसारखं वारं आल्यावर वाटते पण आजचं वारं म्हणजे काही साधन नाही आता आम्हाला किती लोक बघायला येतात काय माहिती अजून हाऊस का गेलात म्हणून त्याला बी येणार आहेत लोक पटापट थोडं वादळ शांत झालं का पटकन येते सगळे बघायला आजूबाजूचे येणार झाले सगळे येतात बघा ना तुम्ही आता सगळ्याला परिस्थिती माहिती आहे घर उघड्यावर आहे म्हणून कसं वाटायलंय तुम्हाला तिथं मस्त वाटायलंय का आरामात दाताड काढायला भीती वाटायला लागली ग भीती वाटायली का
काय नाही आता झालंय कमी. उडालेत पण माझ्या शिरला देवाच्या कृपेनं काही देखील झालं नाही. बघा मित्रांनो, किती छोटे छोटे चिमणीची फुलं दारात येऊन पडलीत. आता मी ह्यांना उचललंय. आता मी ह्यांना कोरडं करून घरामध्ये ठेवते. तर बघा मैत्रिणींनो, बघा हे पत्रे सगळे ह्या समोरच्या घरावरचे सगळे पत्रे उडून त्यांच्या घरातलं पूर्ण धान्य बिन्य भिजले आणि पत्रे आमच्या दारामध्ये येऊन आमच्या दारामध्ये बघा पसारा कसा पडलाय. ह्यांचा तर डिश कसा डिश ठेवला होता तुम्ही? आम्ही चांगले होतो, आम्हाला काय होत नाही. बाकीचं काय नाही राहत. पशु पक्षीवर मला ऍक्टिव्हिटी आहे बाहेर द्यावं मला सगळ्याचं होतं बाबा. तिने सणातली म्हातारा ती मेल तर माझ्या आलेल्या जन्मात पहिल्या तेव्हा मी धडधडा रडले. राम 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 मोडून पडली का कोणीकडे पडली? पलीकडे पडली म्हणजे चिमणी घेत नाही आता हे. आता ह्याला घेत बी नाही त्यांच्या घरच्यामध्ये. कुठेतरी तुम्हाला तिथं दडविलं होता खाली म्हणून का तुमच्यावर किती मोठा इगिन आलता हाय का माहिती तुम्हाला? बाई घे नेमकं पाऊस यायच्या टायमाला पाऊस झालं काय आलं ते कळलं नाही कधी आलं. अजून जीव उडायला. तरी मी म्हणतोय आला मागून लय आवाज उठले बरं का. शिवचे फाटे मोडायला मी म्हणते माणूस कुठं आहे? ती लेकरं मध्ये कोंबी निघले तर हे तो निघलं पण अडचणी पाऊस येणार आहे लय म्हणजे जास्त तुम्ही नाही बघितलं का आम्हाला तिथे दारातून मी तर बाहेर दिसतंय. अगं बहीण बाई, ह्या रस्त्यावरचा असा फुफुटा नाही. माणूस थांबला असता एखादा का नाही उडून गेला असतं. पण मी काय म्हणते ते तुम्हाला नव्हतं दिसत कारण ते तुमच्या महागच होतं म्हणून तुम्हाला दिसत नाही. आम्ही तिकडे होतो म्हणून आम्हाला दिसत होतं. म्हणून मी आईला आधीच आवरायला चालू केलं सगळं. बचाव बचाव झाला. सगळ्या गावातली झाड आंब्याचे कसे लिंबाचे मोडून पडलेत. आपलं आणखी झाले की मागे दाखवायचं. आपलं बी पडलंय आपलं मोटर आपली त्याच्यावर पडलं नाही. शेडवर पडलं असतं आज नगदी का विकणाची पोळ्या आली असती. शेड जागेवर कुरमुडा झाला असतो जागेवर मुरकुलावर. कोण आहे का माग? माणसं माणसाला जीवच भांडणाला पण निसर्गाला घ्यावं लागतं. काही रात्री आमच्या शेजारची नाही दिस उडून आलती त्याच्या फारच्या आमचा नळ आहे का पण नळ जी वाटला अण्णा तुमचं काय हरपलंय? पत्रा काय नाही असं आमचं घर आधी मोडलं नाही म्हणून आता मोडायचंय का घर? पावसात रात्री सही सलामत बसलंय
बघा रात्री आपण ही जर शेडवर पडलं असतं अवघड झालं तर लेकरं बिकर कुठे घेऊन जायचे तुम्ही? आपलं घर नव्हतं घराचा विषय नाही, पण ते तसल्या वाऱ्यामध्ये कोणतं चालवतं बाहेर? होतं का बाहेर माणसाला निघालं जागा? माणूस रस्त्यावर थांबला असतं तर उडून गेला असतो, इतकी हवा होती. एकच नाही खाली शेवगाचं झाड मोठं मोडलंय पुन्हा त्याच्या. लय बचाव बचाव झालाय आमच्या शेडचा. काय सगळे झाडं ही वाकले तर तिकडं तर केवढा आंबा पडलाय ती. सरपंचाचा बंगला होता म्हणून आपलं शेड वाचलंय, नाही तर पत्रे हुडकायची बी गरज नव्हती. घर सही सलामत आहे, डिस्प्ले बी देणार का? हे लाकडं खाल्लं की मग सरपण घेऊन जातो बरं का पूजा. काढा आमची बी शूटिंग, तुम्हाला पैसे कमवा. काय पैसा कमवा, शेडवर पडला असतं म्हणजे कळलं असतं तुला पैसे कमवायचे का गमवायचे. विकलं नाही का उठायचं कळालं आणखी. बापाला दुःख लागायची. आमच्या इथे भरपूर जणांची लय नुकसान झाली. कोणाच्या जेवाऱ्या भिजल्या, अख्ख्या घरावरचे पत्र उडले, प्रत्येकाची नुकसान झाली. तेव्हा पत्रा तिथं कसा अडकलाय समोर. पण आम्ही तेवढ्या घेऊन वाऱ्यातून सही सलामत आहेत. ही आमची लय मेहरबानी, देवाची कृपा म्हणायची. आम्ही बचला, तुमच्यासमोर सही सलामत आहेत. भरपूर नुकसानी झाल्या. आता मोठे मोठे झाड आंब्याच्या मुळात सगळं उपटून पडली. आमच्या इथं भरपूर नुकसानी झाल्यात. वायर बियर सगळं उठलं. आता लाईट येतच नाही. लाईट येत नाही 2-4 दिवस. एकाने टोपले टोपले वरून चालले तर केरायचे. रे चल शूटिंग काढून मग ती फाटे ओढू लाग. चल बोला की रे शूटिंग मध्ये. बोलायला अतिवृष्टी झाली म्हणा, पैसे द्या, घर उडालं. आमचं काय उडालं, आमचं सगळं सही सलामत आहे. आमचा कपडा देखील हल्ला नाही. आमचं सगळं जिथलं तिथं राहिले. तुझी काय नाही जर उद्याच आज उद्या काल येऊन सांगायचं ते. मग नाही भेटणार. आता लाईट नाही असतं तर. आता लाईट तर जम्पर ही शिवायचे, काही करू नका. घरामध्ये पडलेले पत्रे हे उचकून नीट करायचे. बघा तोडले का झाडं भागायले. चालायचं थोडा. हे खालचं शेणकूड सगळं महाग टाका. ते शेणकूड नाही आहे, पाऊसच आहे ती. आलीच का EMI सगळं झाल्यावर आलीच हळू फिरा फिरा राड्याच्या झाल्यावर. अर्ध्या कामाला हात लावू लागायला यायची ती ना सकाळ सकाळ बघायला. म्हणजे असती ना आता करते तर माझ्या डोक्यात उठून चला आता आपण महागून हळू. चांगले चांगले घर उडाले. चांगल्याच्या घर उडाले तर आपलं काय राहिलं होतं का? मग असं बसलंय म्हणायचं देवाचं. तू बाबा जर पत्रावर येऊन पडली असते तर मुरकुलावानी झाला असतं ती पत्राचं शिव कुचुंबर सगळा खरा रॅकवर हातावर. गेलं कुणाचं हा
मिरायचं काय सत्यम शिव सुंदरम कार्यक्रम झाला झाडायचा. त्यांचे झाड मोडले सकाळ सकाळ आले जाऊन बघून येऊन झोपले होते. मला तर राडा बघून बाबो म्हणलं काल उठून कसं तरी दुखण्याचं नीट केलता लांब फेकाव. पण आता केल्याशिवाय पर्याय नाही. आता लेट तर उठली नाही म्हणलं माझी. मला तर उठणं भागच हाय का नाही. आता झपाटा आता उरकून लई चहा तलप झाली वाईलीच. हे महाग द्या तिकडे. मला घेऊ पाहिजे तर तिकडे सुद्धा माणसं इकडे कचरा टाकतात. कोण कुठे काय माहिती दिवसभर. आई टाकतात ह्याला ते झाडायला. चला ह्या राडा उचला आपला बी आता झालाय उचकत आलाय. गुशीच्या बोळातला उकीर कुठं कुठं आहे. काय नाही तुझ्या तसं चोपायचे झालं. गुशीच्या बोळातला उकीर चल घे बाय जाम इकडचं झाडून घे मी सारवी ते रस्त्याची काढली लई झालती ही घाण. तर पटांगणाची चव गेली. हो वाऱ्याने चव आली. बस लावते बाहेर बाहेर. हा मित्रांनो माझं तुम्हाला एक सांगा. चांगले चांगले त्या घरावरचे पत्रे उडेल पण आमच्या खाली ठेवलेले काही पत्रे नाही बघा. एक दगड नाही त्या पत्र्यावर तरी उडाल नाही. मला टेन्शन आलं. बल्ल्यानं बांधलेलं हे पत्र ते नाही ग खाली ठेवलेलं तरी उडाल. त्याच्यावर दगड होती. खोलून झाडून घे मम्मीला सारवायचे. मी नाही घेणार झाड. तो आवरून दे त्याला मी घेते झाडून. नाकाला त्रास व्हायला लागला. काल त्याला झाडून घे म्हणलं तुला पळायला तू तिकडच पळत होत. झाड अगं मम्मी काल झाडून घ्यायला तर कसा मारायला. आणि त्याच्यावर कचऱ्यावर तुला झाडू भिजला का नाही. भिजला का नाही झाडू. त्याला मी इथलं झाडून घे म्हणलं का नाही तुझं आहे की तुम्हाला नाकाचा त्रास व्हायला म्हणून घेऊ म्हणलं का. काय नाही पसार आवरून द्या. मी झाडू सगळं झाडलंय आणि आता दोघांना सकाळी उठून बाप सकाळी कुठं येईल तुला आलती की झोपू द्या म्हणलं तिला. दीदीला म्हणलं पप्पा आले तुटवाय ती झोपली पुन्हा. बघा मैत्रिणी आलंय जरा मला पटांगणाला आकार आला. गेले जरा मी आधी साफसफाई जरा सकाळ सकाळ उठून नाही तर माझ्या जीवावर आलतं. कसं करावं म्हणलं आता ही साफसफाई लई दिसायला होतं घाल. माणूस फक्त माणसाला भेटतोय भांडणं होतील म्हणून प्रत्येक गोष्टीला बघून निसर्गाला घेणं गरजेचं आहे. कधी काय होईल सांगता येत जाऊन बघ दीदी दोन दोन मोडले तर एक घंटेच्या फुलाकडचं गळ्यात कुंदू रडत होता का. मला वाटायला होतं पत्र पडतंय खाली दंडाला चिंदा हायचा काम. तुम्हाला पणगा खाली घातलं होतं आधी तर बाजा खालीच घातलेलं. आता मला एवढं यायचं नाही म्हणून बाहेर तवर बसा म्हणलं पण ते लई दिसायला. पुन्हा तर कसलं आलेलं बाई डिश पाडलं किती उघड इतकंच उकरलंय.
हो थोडा मोठा आबा उचलून चाललाय. हो ते मुळा सगळं उचलून निघलाय. लय दिसताना म्हणत राहतो त्या पावसानं हो मा खैर नाही. चांगले चांगले लोकांच्या जवाऱ्या भांडण कुंड उडून गेले. जवाऱ्या बिवाऱ्या भिजल्या सगळं. आपली भांडी सापडली. आपलं सगळं होतं. आपलं कुठं काय हल्लं. ठीक आहे रात्रीचा डब तसा तसंच आहे. तुम्हाला पसारा आवरा म्हणते कशामुळे म्हणते पसारा आवरता जिथल्या तिथं ठिकाण म्हणून आपलं राहते. सगळं आवरा सावरी करायला लावते का येडी म्हणून करायला लावते. तुम्हाला वाटतंय माय आमची नुसती अर्धची माय नुसती अर्धची हिला कामच राहा वाटतंय सारखं करीत. किती साफ करते ग. म्हणजे साफ करता म्हणून तर म्हणलं जिथल्या तिथं रात्री एवढं अचानक वादळ वारा आलं तर राहिलं सगळं जिथल्या तिथं चांगलं. आपली बघ सुद्धा हल्ली नाही. मग तर म्हणलं ती टप सुद्धा हल्ला नाही म्हणजे. काय देखील हल्लं नाही एवढ्या वादळ. त्या लहान लहान एटीएम करूप करूप बांधलेले कुत्रे सगळं वरच आहे का तुम्ही त्या घरावरचं ते उडाले दिसते असे बसले. काय करतोय बाई ते दारातला कचरा काढलेला परवडला. कसं वाटत आहे. साफच करायचंय आता. आता काय नाही दुसरं काय कामच नाही. ते डबा काढून द्या.